मराठीत एक म्हण आहे, मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं. हम्म. याचं यथार्थ वर्णन किंवा हे सपखलपणे बसतं त्या महाविकास आघाडीनं जो बंद केलाय त्याला राजकारणच करायचंय, हा त्याचा अर्थ आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, अत्यंत दुर्दैवी घटना आहे बदलापूरची. त्या घटनेबद्दल सर्वांना तितकंच दुःख, वेदना, संताप सगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल दुमत कारण नाही. पण या घटनेचं निमित्त करत मी सहज, मला आज तारीख आहे 23 ऑगस्ट आहे, मला सहज आता बसल्या बसल्या आठवलं 2004 मला सावंतांचं त्यावेळेचं, म्हणजे काँग्रेसचं त्यावेळेचं आठवत आहे. तुम्हाला कदाचित तुम्हाला आठवत असेल, सुशांत ह्याच्यामध्ये 2004ला शक्ती मिल कंपाऊंड 22 ऑगस्टला घडलं होतं. त्यावेळी सुद्धा ज्यावेळी एका फोटोग्राफर मुलीवरती शक्ती मिलमध्ये काही जणांनी बलात्कार केला होता आणि अत्याचार केले होते, त्याच्यानंतरचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचं त्यावेळची विधानं मला आजही आठवत आहेत. गृहमंत्री आर पाटलांची विधानं आजही मला आठवत आहेत. पण मला त्यात जायचं नाहीये, कारण मला तुमच्या राजवटीत किती बलात्कार, आमच्या राजवटीत किती बलात्कार, यात मला जायचं नाहीये. फार कशाला, रस्त्यावरचे गुन्हेगार सोडून द्या. लांडे नामक एका आमदारावरती ज्या बलात्काराचा आरोप झाला होता तर त्याला काढण्याचे कष्ट सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या, त्यावेळच्या सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षातल्या लोकांनी केलं नव्हतं. हा यांचा ढोंगी दुटप्पीपणा आहे. अनेक, मी जर यादी करायला बसलो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये, डोंबिवली, बदलापूर तुम्ही बोलताय ना, मी डोंबिवलीचं उदाहरण देतो. बलात्कार झाला होता, सामूहिक बलात्कार झाला होता. काय केलं होतं त्यावेळी त्या सगळ्याच्यामध्ये? त्यातर मुख्यमंत्री घरात बसणारे होते आणि गृहमंत्री खंडणी गोळा करणारे होते महाविकास आघाडीचे. पण या सगळ्या कार्यकाळामध्ये अशा पद्धतीचं, आणि या उलट घटना घडली, दुर्दैवी घटना आहे. ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब एसआयटी नेमली, ताबडतोब सरकारी वकील नेमला, ताबडतोब त्या सगळ्या घटनांमध्ये चौकशीचे आदेश दिले, संबंधितांवरती कारवाई केली गेली, आरोपी अटकेत झाला. याच्या उलट आत्ताच काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या किती लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी निषेध केला हो? काहीच निषेध नाही त्या ठिकाणी केला. का? तर ममता दिदी सरकार जवळकीचं सरकार आहे, तिथं नाही बोलायचं. मात्र तिथे काही ऍक्शन घडली नाही, पण तिथे मात्र एक शब्द, 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. मात्र इथे तातडीने सगळी जी पावलं उचलली गेली ती पावलं उचलली. मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अराजक निर्माण करायचंय हा शुद्ध हेतू दिसतोय. मग ते आजचं आंदोलन असेल, बाकी सगळे आंदोलन असतील, या ह्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये एक अराजक निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास गंभीर आरोप तुम्ही केलाय आणि त्यातही अशा प्रकारची पावलं उचलतील, जनता स्वीकारणार नाही. तुम्ही गंभीर आरोप केलाय. मला किशोर तिवारींकडे जायचंय. बोलतोय मी आरोप, अगदी बरोबर. त्याची लिस्ट त्या आरोपासाठी मी लिस्ट द्यायला आता तयार आहे. ठीक आहे सचिनजी, मी येतो, पण तुमचे मित्रपक्ष आता या चर्चेमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये गुणरत्न सदावर्ते आता जोडले गेलेले आहेत, मी त्यांचंही स्वागत करतो आणि किरण पावसकर सुद्धा आहेत. पण त्याच्या आधी मी किशोर तिवारींकडे जातोय. किशोरजी, आरोप थेट आहे, या मुद्द्याच्या आडून तुम्हाला महाराष्ट्रात निवडणुकांच्या तोंडावर अराजक निर्माण करायचंय असा आरोप तुमच्यावर केला गेलाय, तुम्हाला तो मान्य आहे का? नाही, गंभीरता जी आहे आणि मेसेज जो जायला पाहिजे त्याच्यासाठी जर बंगालच्या मुद्द्यावर महाराष्ट्र बंद होऊ शकते, तर महाराष्ट्रात जी घटना झाली त्याची गंभीरता बघताना महाराष्ट्र बंदचा हाक देणे हे मला योग्य वाटते. परंतु एक मी सांगतो की सचिन सावंतांनी स्पष्ट केलं की तुम्ही तिथे केळकर साहेब आहेत आमचे, किंवा त्या संगीता पांडे होत्या, यांना वाचवण्यासाठी त्या पोलीस इन्स्पेक्टरला वारंवार, महिला इन्स्पेक्टरला वारंवार फोन आले. तिने 13 तास लोकांना बसून ठेवलं आणि आज हायकोर्टनी जबाब दिला. मी केशवला विचारतो की तुम्ही तिथे जी गव्हर्निंग काउन्सिल आहे, उदय केळकर म्हणा किंवा तुमचा तो आपटे म्हणा किंवा पाटकर म्हणा, यांना तुम्ही अटक केली? तुम्ही हे बघा केशवजी, तुम्ही यांना कसलंही समर्थन करू नका. ज्या मागण्या तुम्ही बंगालमध्ये रेटून धरल्या आहे त्याच मागण्या इथे रेटा. आणि मी सांगतो तुम्हाला मागण्या काय आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मॅनेजमेंट कमिटीवर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे रात्रीच अटक व्हावी. आणि तुम्हाला माहित नाही, तुमच्या विरुद्ध जो आक्रोश आहे ना नाकर्तेपणामुळे, आज तुम्ही कोल्हापूरला गेले, त्या कार्यक्रमात काय झालं? लोकांनी विचारलं की इथेही 10 वर्षाच्या मुलीवर तुमच्या आगमनाचं स्वागत म्हणून बलात्कार करण्यात आलाय. अरे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही ठाणे विकून निव्वळ भ्रष्टाचाराचं राज केलं आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याला
महिलांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल करू देत नाही आणि अराजकता महत्वाच आहे. मी ठीक आहे. एक सांगतो तुम्हाला, हा ही मनोविकृती आहे हे मी कबूल करतो. मनोविकृती असल्यामुळे त्याचं निराकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, परंतु आवश्यक आहे. तुम्हाला पण तुम्ही जो आता आरोप लागेल- करताय मला त्याच्याबद्दल किरण पावसकर यांना विचारायचं आहे. किरण पावसकरजी, थेट आरोप आहे तुमचं अपयश जे आहे ते अपयश आज न्यायालयानं सुद्धा अधोरेखित केलेलं आहे. ते अपयश तुम्ही मान्य करत नाहीयेत असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधकांसाठी फक्त झालेला हा लैंगिक अत्याचार ह्याचं एवढ्या लेवलला, खालच्या लेवलला येऊन राजकारण करतील असं महाराष्ट्रातल्या जनतेने कधीही वाटलं नव्हतं. हे दुर्दैवी आहे. झालेला प्रकार काय दुर्दैवी आहे. नाही, हा प्रकार एवढा तुम्हाला दुर्दैवी काय आहे दुर्दैवी की आहे? झालेला प्रकार दुर्दैवी अरे असल्यानंतरही निवडणुकीवर- त्याच्यावर अरे, आपण जे पावसकर, राजकारण एक करताय ऐका. हे दुर्दैवी आहे. पावसकर, असे असंख्य प्रकार झालेले आहेत. ऐकून घ्या जरा एक मिनिट. आपण बोलत किरण होतो, भाऊ, आम्ही किरण भाऊ, ऐकत किरण होतो. भाऊ. आता जरा ऐकून घ्या, किरण सवय भाऊ, करून घ्या किरण थोडी भाऊ, ऐकण्याची. किरण भाऊ, परिस्थिती किरण भाऊ, अशी मी आहे सांगतो तुम्हाला, की त्या लैंगिक ठिकाणी- अत्याचाराचं त्या समर्थन ठिकाणी कोणी करणार नाही. बेजबाबदारपणा होता की नाही होता. लैंगिक CCTV अत्याचाराचं नव्हत्या. समर्थन किशोरजी, कोणी किरण करणार तुमचं ऐकलं ना नाही. किशोरजी, मला तुमचं सांगा ऐकलं बरोबर हे काय? तुमचं ऐकलं. मी येतो ना तुमच्याकडे, मी येतो. त्यांचं म्हणणं तरी ऐका ना, त्यांची बाजू येऊ द्या, मग प्रतिवाद करा त्याला. त्यांची बाजू तर येऊ द्या. केशव किंवा हे अहो, निवडणुकीची भाषा बोलत आहे, एवढ्या गंभीर मुद्द्यावर राजकारण करत आहे. अरे काय माणूस आहे तिथे. एका अहो, माणसाला ठेवलं, पहिलं लहान ऐकून लहान घ्या. मुलांसाठी. ते लावा काहीतरी जरा कानाला व्यवस्थित ऐकून घ्या. बडबड बडबड करण्यापेक्षा मी काय सांगतोय ते ऐकून घ्या. अरे धमक्या देताय लैंगिक बाबा इथे. अत्याचार, लैंगिक तुम्ही अत्याचार बोला झाले ना, त्याचं समर्थन जेलात कोण टाकू, करणार ED नाही. लावू. पण त्याच्याच जेलात बरोबर टाकू, एक ED एक लावू. शब्द जे वापरले जेलात जात आहेत टाकू, तुमच्याकडनं, ED हे बोला ना विकृती किरण. किरण, मुख्यमंत्र्यांच्या हे बोला बाबत ना. विकृती बोलली धमक्या जाते. देऊ नका, कोण किरण. दुसरं राजकारण. किरण, अहो, धमक्या देऊ निवडणुकांसाठी नका. पुष्कळ मुद्दे पडलेत. अरे एवढी भैया, वर्ष 2 तुम्हाला महिने- जनतेने 2 बघितलंय महिन्यासाठी काय जा काम तुम्ही तुम्ही. करताय ते 2 आणि महिन्यासाठी काय काम जा. करून लोकांना काय काय अरे दिलंय अटक हे करा पण ना लोक या चांगले लोकांना. जाणतायत. अटक करा तुमच्या या लोकांना. डोळ्यात सर्वांच्या मॅनेजमेंट एकच फक्त कमिटीच्या फुटलंय, लोकांना. ते म्हणजे अटक करा या महाराष्ट्रातल्या लोकांना, अटक जनतेने करा. किशोरजी, मुख्यमंत्री माझी गंगाची बहीण शाळा लाडकी आहे. योजना किशोरजी. डोक्यावर घेतली. मी येतो आणि तुमच्याकडे, हे मी येतो. मला सगळ्यांना आणि समजून घ्यायचं. भ्रष्टाचार करताय. कारण तुमचा काय सुरू निकाल आहे? हा राजकारणाचा निकाल विधानसभेचा लागलेला आहे हे तुमच्या समोर चित्र स्पष्ट झालंय. त्यानंतर झालेल्या या प्रकारामध्ये राजकारणाला आपण सुरुवात केली आहे. ज्या कुटुंबाला त्रास झालाय, ज्या मुलीला त्रास झालाय त्यांचा त्यांची तरी थोडा तक्रार विचार नाहीये. करा. काय 13 बोल तास छापून ते आणताय बसले, त्या त्यांना दिवशी. तक्रार म्हणजे नाहीये. लोक नुसते जर आणि आम्ही आंदोलन करायला आंदोलन निघाले केलं. आणि लोकांचा आंदोलनाच्या अपमान करता जाग्यावर बदलापूरच्या. 4 तासामध्ये 3 बदलापूरच्या तासामध्ये मध्यमवर्गीय flex येतात. चाकरमान्या कुठची लोकांचा यंत्रणा होती अशी? अपमान ठीक, करता काय तुम्ही. यंत्रणा राबवत होता तुम्ही? अपमान करता काय सांगताय त्यांचा. तुम्ही? त्यांना स्वतः पहिले त्यांच्यावर जाणून घ्या खटले याच्याविषयी भरले. आणि नंतर किशोर, याच्यावर बोला. त्यांना ठीक आहे, जेलात ठीक आहे. टाकलं. किरणजी, मला या चर्चेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना आणायचं आहे. सदावर्तेजी, आज महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाची संवेदना आहे, निश्चितपणे आहे. पण हे सगळं होत असताना महाराष्ट्र बंद सारखा निर्णय घेणं हे कितपत योग्य आहे? हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का? अतिशय योग्य आहे बाबा. मला आपल्या माध्यमातून हिंदू राष्ट्रातील, महाराष्ट्रातील तमाम भावांच्या वतीनं, बहिणींच्या वतीनं आणि माझ्या वतीनं एक गोष्ट अत्यंत गांभीर्यानं सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आणि ती म्हणजे कोणत्याही चिमुकली ताईवर, कोणत्याही भगिनीवर, कोणत्याही बाळावर, कोणत्याही महिलेवर अशा प्रकारचे अत्याचार होणं, ह्या गोष्टीचं कोणीही समर्थन करू नये आणि त्याच्यावर कोणीही राजकारण करू नये. हे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला डंकेकी चोटपे सांगत आहे. आणि जर कोणी आमच्या चिमुकलीवर अन्याय झाला, अत्याचार झाला म्हणून जर कोणी त्याच्यावर राजकारण करून त्याच्यावर आपलं लोणी, आपलं साय काढायचा जर प्रयत्न केला तर 2 गोष्टी आता सगळ्यांनी ऐकून घ्या तुम्ही राजकारणीयांनो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आज मी सुनावणी ऐकत होतो, प्रत्यक्ष व्हर्च्युअली माननीय मुख्य न्यायमूर्ती जस्टिस चंद्रचूड यांच्या पीठाची. त्यावेळेस असं कोणतं ॲफिडेव्हिट होतं जे कपिल सिब्बलांनी तिथे दिलं आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? मग तिथं लोकशाही नाही का? मग तिथं तुम्हाला घोषणा दिलेली चालत नाही. पण महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी प्रामुख्यानं मला कायदेशीरदृष्ट्या तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या एक की SIT नेमण्यात आली. 2 माननीय उच्च न्यायालयाने जे काही गोष्टी चर्चा झाली कोर्टामध्ये ती गोष्टी पाहता आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असताना कोणी सुद्धा इन्व्हेस्टिगेशनला प्रभावित करणं कोणी कितीही मोठा असेल तर जुन्या कलमानुसार 34 प्रमाणे तो आरोपी ठरतो। तुम्हाला सगळं करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, परंतु ज्या प्रकरणात SIT करून आज तारखेला आरोपी अटक झालेला आहे, तुम्ही काय मागणी करायला पाहिजे? अरे न्यायालयामध्ये प्रकरण आहे, काँग्रेसकडे काय वकील नाहीत का? वनवा झाला का काँग्रेसकडे? या ना कोर्टामध्ये मांडा ना, सायंटिफिक टेस्ट मागा। ती मागण्याऐवजी तुम्ही ज्या भगिनींना काय सरकारने मोबदला दिलाय, काहीतरी सरकारने म्हणजे आपल्या ताई म्हणून त्यांना काहीतरी भेट वस्तू हे केलेली आहे, त्यांचे बोर्ड घेऊन तुम्ही कुणाच्या जखमीवर मीठ टाकताय। अरे ती चिमुकली आहे, जिला काही मिळतंय तीही चिमुकली आहे, बहिणीच आहेत, त्या लेकीच आहेत, त्या पोटचे गोळेच आहेत, त्याचा विसर पडलाय का तुम्हाला? आणि पण तुमचा आक्षेप आहे कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात उभे राहतात बंगालची बाजू घेऊन, याला आक्षेप आहे तुमचा? कशाला आक्षेप आहे तुमचा? माझा मुद्दा असा आहे, सावंत किंवा कोणी असतील काँग्रेसचे, थोडी सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा। ज्या उज्ज्वल निकमांना विरोध करण्यात आला ते उज्ज्वल निकम भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या सत्तेच्या अगोदरच्या काळामध्ये कुणी विशेष सरकारी वकील म्हणून नेमले होते, याचं भान ठेवा। आणि वकिलांना, डॉक्टरांना, पत्रकारांना पक्षांसोबत जातींसोबत हे करू नका। एक पिरियड असतो, त्या पिरियड पुरते ते तुम्हाला सहकार्य करत असतील किंवा तुम्ही त्यांना ओढावून घेत असाल, परंतु त्यानंतरचे ते आपल्या पूर्ण कार्यप्रणालीवर काम करतात। आणि महत्त्वाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे का, नाहकपणे बंद करणे हे अत्यंत गैरकायदेशीर आहे। बंगालच्याच निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। आणि आज तिवारीजी ऑन एअर तुम्ही म्हणत आहात की तुम्ही समर्थन करत आहात, नाही मला काय बोलतात, कंटेम्प्ट करत आहात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा, तुम्हाला माहित असताना बंद हे बेकायदेशीर आहे। सचिन सावंत तुम्ही ठीक आहे, मी सचिन सावंत यांच्याकडे जातो। सचिन सावंतजी, त्यांचं म्हणणं आहे की हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मला यायचंय, मला बोलायचं प्लीज एक जण काय म्हणजे मला काय कळत नाही। गुणरत्न सदावर्ते यांचे गुण ऐकून घ्या, यांचे गुण किती उधळतात ते आम्हाला माहिती आहे। आरडाओरडा केल्याने मुद्दा पटतो असं नाहीये, आतापर्यंत अनेकदा त्याने ऐकून घ्या। गुणरत्न ऐका 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 मला नाही मला तुमचा मला वाटतं व्यक्तिगत टीका व्यक्तिगत उत्तर द्यायला नाही, व्यक्तिगत नाहीये ही, व्यक्तिगत नाहीये ही व्यक्तिगत नाहीये। हे ज्या पद्धतीनं आरडाओरडा करून बोललं जातंय आणि काहीतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे होतो अशा पद्धतीचं म्हटलं जात आहे, हे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये तुमच्या ज्ञानाच्या वरती मला कदाचित मी त्याच्यामध्ये तुलना करणार नाही माझी, परंतु हे हास्यास्पद आहे। प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीला विरोधी पक्षांना असेल किंवा त्याचबरोबर जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा अधिकार आहे। आणि असं जर नसतं तर ह्यांचे जे काही आता ते संघाशी स्वतःचं साधर्म्य सांगतात किंवा भारतीय जनता पक्षाशी देखील त्यांचा काही संबंध असेल, आमचं काही घेणं देणं नाही, परंतु भारतीय जनता पक्षानं 2004 ते 2014च्या कालावधीमध्ये 3 वेळा भारत बंद केलेला आहे। मग त्यावेळेला मात्र ते बेकायदेशीर नव्हतं अशा पद्धतीत तुमचं म्हणणं असेल तर मला असं वाटतं हे खोळेपणाचं आहे। दुसरी गोष्ट अशी की न्यायप्रविष्ट कुठलंही प्रकरण जरी असलं तरी माझा आंदोलनाचा अधिकार हा न्यायालय काढत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं गेलं, ऐका ना ऐका, ठीक आहे, नाही त्यांच्या मला बंद करता येईल, तुम्हाला करता येत होता, आम्हाला करता येणार नाही, असू द्या। आम्ही हात घातलेली आहे जनतेने स्वतःहून बंद करावं। ऐकून घ्या, आम्ही त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, गुणरत्न सदावर्ते ऐका जरा, आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे, ऐकून घ्या। बोला सचिनजी तुम्ही बोला। आम्ही जनतेला आवाहन केलंय की महाराष्ट्र बंद करावा, ऐकून घ्या, आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र बंद करावा। इथे आम्ही काही दमदाटी केलेली नाही कोणाला किंवा त्या ठिकाणी जबरदस्ती केलेली नाही की तुम्ही बंदच करा म्हणून। या आताच एससी आणि एसटीच्या आंदोलनाच्या संदर्भात देखील भारत बंदची हाक दिली गेली होती, त्यामुळे त्याच्यावरती कोणावरती कारवाई झालेली आहे असं तऱ्हेचं काही चित्र नाहीये, त्यामुळे काहीतरी लोकांची दिशाभूल करू नये। प्रश्न असा आहे, आम्ही त्या ठिकाणी आमची भावना लोकांना कळवली आहे, लोक काय करतील ते त्यांचा लोकांचा प्रश्न आहे। दुसरीकडे एकंदरच या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने 4 वर्षाच्या चिमुरड्यांवरती बलात्कार होतो, ती भारतीय जनता पक्षाची संबंधित शाळा आहे ही लपलेलं नाही। 13 तारखेला त्या ठिकाणी बलात्कार झाले, 13 तारखेला ही घटना घडली, 16 तारखेला FIR होतो आणि SIT काल नेमले। आज न्यायालयानं ज्या न्यायालयाचा तुम्ही वाचता त्यांनीच त्यांना ताशेरे जोडलेले आहेत
आणि तिथे सांगितलं की एसआयटी ही काल त्या ठिकाणी घडण्यात आली, आणि हे जर आंदोलन झालं नसतं, जनता उतरली नसती, तर हे झालं देखील नसतं. दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी जबाब दिले ते अत्यंत बेफिकिरीचे होते, असंवेदनशीलतेचे होते. तुम्ही म्हणताय की ज्या तिकडचे पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, ठीक आहे. अरे त्या बदलापूर मधल्या सगळे लोक बदलापूरचेच निघाले ना. केशव उपाध्याय, मला त्यांना पण दुसरी गोष्ट म्हणतात 2 महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली. 2 महिन्यामध्ये फाशी कुठली दिली? मला खोटं बोलतात. आता अशा पद्धतीने एकाच बाजूला एकाच किती देणार तुम्ही मध्ये उभाठाचे बोलतात. आता सचिनजी विलास हे काय चाललंय सर, तुम्ही सलग बोला, मी थांबवतो आता, कोणाला बोलू देणार नाही. मुळात असं आहे की एक मी सलग नाही मध्ये एकदम मी अतिशय मुद्देसूद बोलतो. मुळामध्ये असं आहे की घटना दुर्दैवीचे ते समर्थन केलं नाही. ती शाळा संस्था कुणाची असो त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. अतिशय म्हणून तर मी मुद्दाम उदाहरण दिलं की त्या शाळेतही कारवाई झाली. उलट एका आमदारावरती ज्यावेळी आरोप होतो त्या आमदाराचं समर्थन केलं गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये नावासहित मी सांगितलं. नंबर 1. नंबर 2, आता 2004 कदाचित कुणाला आठवणार नाही, 2001 आता अंधेरीतलं जे महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी एका महिलेवरती बलात्कार झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालासोबत काय कशा पद्धतीची भाषा वापरली होती जरा आठवा. किती असंवेदनशीलपणाची भाषा त्यावेळी उद्धव ठाकरेंची होती. सचिन सावंतांचा काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होता. त्यावेळी कुठेही सचिन सावंत किंवा काँग्रेस पक्षाने तोंड उघडलेलं नव्हतं. हे सगळ्यात दुःखी आहे. आणि अजून उदाहरण द्यायची मला, मी सुरुवातीला म्हणालो की उदाहरण द्यायची असतील तर 1 नाही 10 उदाहरण देतो महाविकास आघाडी. त्याच्यामुळे त्याचा असंवेदनशीलपणा, उद्धव ठाकरेंचा असंवेदनशीलपणा मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये बोलू नका, मी तू बोलत नव्हतो मध्ये. किती महाविकास आघाडी किती असंवेदनशील होती त्याची मी 25 उदाहरण देतो. पण मला तुमच्या काळात जास्त अत्याचार की आमच्या काळात झाले याच्यात जायचं नाही. प्रश्न असा आहे, आंदोलन करण्याचा अधिकार तुमचा नक्की आहे, त्याबद्दल आक्षेपाचं कारण नाही. पण या आंदोलनाच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये अराजक, शरद पवार असं म्हणाले होते, महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि नेमकं त्याच्यानंतर 15 दिवसापूर्वी सुद्धा विधान आहे मणिपूर होऊ शकतो का? आणि त्याच्यानंतर 15 दिवसात एकामागे ज्या घटना घडतायत, आज ज्यावेळी परीक्षा रद्द झाल्याचं संपलं त्याच्यानंतर सुद्धा ठराविक काही जणांनी आज आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय करण्याचा घेतला. ज्या अनेक घटना मी सांगू शकतो ज्या पद्धतीने सुरू आहे. नाशिकमध्ये ज्या पद्धतीने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला गेला एका विशिष्ट लोकांकडून, या सगळ्या घटना एकूण महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी एक सोपं सुटसुटीत महाराष्ट्र अराजक माजवावं या पद्धतीचं महाविकास आघाडी करताय. महाराष्ट्राचं नुकसान ही महाविकास आघाडी, त्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे मांडले त्याच्यातून आणखी तिघही त्यात आहेत, हे महाराष्ट्राचं नुकसान करतात. याचं भान लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, भाषेमध्ये उलट्या बोंबा म्हणतात. ठीक आहे, मी सचिनजी येतो, पण मला किरण पावसकर यांना या चर्चेत घ्यायचं आहे. पावसकरजी, तुम्ही कामगार नेते आहात. जेव्हा एखादा बंद होतो तेव्हा हातावर ज्यांचं पोट असतं त्या सगळ्यांचे वानवा होते, कारण त्या माणसांना रोज कमावलं तर रोज खायला मिळतं. मागच्या बंदमध्ये महाराष्ट्रामध्ये एकट्या ट्रक चालकांचं 2000 कोटींचं नुकसान झालं. हे आकडेवारी एकूण नुकसान किती माहीत नाही. इतकं मोठं नुकसान सोसून आपण काय साधणार आहोत ह्याचा पण विचार व्हायला हवा ना. सुप्रीम कोर्टची एक डिसिजन जी आलेली आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी महाराष्ट्र बंद केला आणि त्यांना पण त्यावेळी फाईन लागला, त्यानंतर महाराष्ट्र बंद करण्याची ही प्रथा परंपरा बंद केली गेली. आज ज्या पद्धतीने केलं जातंय, मुद्दा एवढाच आहे, लैंगिक अत्याचार झालाय त्यासाठी तुम्ही मुद्दाम त्यांना हे करताय की खरोखर ज्या योजनेमुळे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आणली आहे तिची लोकप्रियता झाली, ते थांबवण्यासाठी लोकांना काहीतरी वेगळं भासवलं जातं आहे. आज सकाळीच बघितलं आहे याच आघाडीच्या प्रवक्त्यांकडनं की त्यांनी काय म्हणाले ते की ज्या ठिकाणी घडले तिकडे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जे खासदार आहेत त्यांचाच हा विभाग आहे, त्यांचा मतदारसंघ लागतो का? काय तुम्ही लोकांसमोर जाऊन सांगताय? मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या शब्दाने बोललं जाते. मुख्यमंत्र्यांनी जे आरोपी आहे त्याला कोण पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का? सुमोटो कारवाई आता कोर्टाने केली आहे, समिती नेमली गेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. स्वतः राजकारणात तुम्ही सगळे आहात, सगळे पक्ष तुम्ही पुढे येऊन लोकांना काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करताय. अशा वेळी पण एका छोट्या लहान मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याच्यासाठी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय भासवू इच्छित आहे? तुमचा एक दृष्टिकोन वेगळा आहे की 2 महिन्यामध्ये आता निवडणुका आल्या त्याच्यात आम्हाला काहीतरी साध्य करायचं आहे, यांची लोकप्रियता कशी कमी करायची आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यासाठी तुम्ही या लहान मुलींचा अत्याचार झालाय तिचा वापर का करताय? ठीक आहे किरणजी, खूप थेट सवाल तुम्ही विचारलेला आहे. मला दोघांकडे जायचं. सुरुवातीला किशोरजींकडे जातो, नंतर येतो सचिनजी तुमच्याकडे. किशोरजी, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही राजकीय भांडवल करता या सगळ्या प्रकरणाचं.
अत्याचाराच्या घटनेसारख्या घटनांचं सुद्धा तुम्ही भांडवल करताय असा आरोप होतोय. हे बघा, भाजपचं जे आंदोलन सुरू आहे भारतभर आणि ज्या प्रकारे ते विषय ताणून धरत आहे, तर तसा आम्ही ताणून धरलेला नाही. या शाळांमध्ये CCTV नसणे, महिला तुम्ही तिथे महिला कर्मचारी नसणे, किंवा मला सांगायचं आहे की एकदा कालचा त्यांचा GR बघा, त्यांनी म्हटलंय की सगळ्या शाळेच्या मॅनेजमेंटचंही बघितलं जाईल आणि महिलांचं अनेक ठिकाणी विशाखा समिती नाही आहे. आणि आमच्याकडे अशाही तक्रारी आहे की मॅनेजमेंट चे चेअरमन आणि सेक्रेटरी लोक जे असतात ते पण मग ह्या मागण्या कुठे आहेत? ह्या ज्या प्रमुख मागण्या पाहिजे बंदच्या संदर्भातल्या, त्याच्याबद्दलचं तुम्ही काय दिलेलं आहे का? छापील काही आहे का? आणि मला मुद्दा हा पण विचारायचा आहे, जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही बंद पुकारताय का? त्याच्याबद्दल मला उत्तर घ्यायचं. सचिनजी एक मिनिट मला बोलू द्या ना, थोडं बोलू द्या. मी येतो तुमच्याकडे. तुम्ही अरे चार लोक पूर्ण करा आणि 4 लोक आम्हाला प्रश्न विचारता. मी एक बोलतो. बोला 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 बोला. मी सचिनजींकडे जातो. हा, विलास असं आहे की याच गांभीर्य समाजात जावं आणि शासनात जावं याच्यासाठी विरोधकांनी बंद पुकारलाय. त्यामध्ये कोणत्याही संपत्तीची हानी होऊ नये आणि ज्यांना हे भाजपचे जे लोक किंवा किरण कडून मला अपेक्षा नव्हती, जे लोक लैंगिक शोषणाचं व बलात्काराचं समर्थन करतात ते लोक बंदचा विरोध करतील, मला चालेल. परंतु किरण, तुम्ही जे बोलत आहात ना ते मुद्देसूद नाहीये. तुम्ही मॅनेजमेंटवर काय नाही बंद केला हो? दिशा सॅलियनच्या वेळी का नाही बंद केला? ती महिला नव्हती, तिला न्याय देण्यासाठी उतरला नाही आपण? किरण मला बोलू द्या. का नाही उतरला? दिशा, अरे बोलतो ना, दिशा सालियांचे आई वडील म्हणतात की तिने आत्महत्या केली. अरे वा, आणि तुमचे ते सुंदर शोध लावला, आत्महत्या केली आणि तुमची CBI त्याच्यासाठी किशोरी पेडणेकर त्यांना भेटायला जातात. महाविकास आघाडी सरकार होतं, याची मी 25 उदाहरणाची यादी आता तुला पाठवायला तयार आहे विलास. मी आता यादी पाठवायला तयार आहे. मला म्हणून मी म्हणलं की महाविकास आघाडी सरकारचं मोठं उदाहरण होतं, पण त्याशिवाय मी मोठी उदाहरणं देईन, लिस्ट देईन मोठी. मी आता बसल्यापासून उदाहरणं दिली, अनेक उदाहरणं. हे महाविकास आघाडी सरकारच्या असंवेदनशीलतेचं लक्षण होतं. ठीक आहे, मी येतो. आम्ही या पद्धतीने केलं. मला सचिनजींना विचारायचं आहे. सचिनजी, तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही हे सगळं इलेक्शनच्या तोंडावर मतांसाठी करताय, इलेक्शनसाठी करताय. जर महाविकास आघाडीचा बंद आहे तर मग महाविकास आघाडीनं पोस्टर काढून सांगावं, हा बंद आमचा, उद्याची जबाबदारी आमची असेल. जनतेचं आहे, जनतेच्या नावावर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते असा आरोप आहे. नाही, जनतेचा आधार काय? पहिली गोष्ट, बंद करण्यासाठी एखाद्या वेळेला आवाहन केलंय आम्ही, तर त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो ना. प्रश्न असा आहे की आवाहन केलेलं आहे, कोणावर जबरदस्ती करून त्या ठिकाणी दमदाटी करून बंद करण्याची आमची त्या ठिकाणी मानसिकता नाहीये. जी जनतेला हे जे झालेलं आहे ते अयोग्य वाटेल ते निश्चितपणे स्वतःहून त्या ठिकाणी त्या बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देतील. प्रश्न असा आहे की 4 वर्षाच्या मुलांवरती बलात्कार होतो, पोलीस प्रशासन ढिम्म राहतं, तुम्हाला त्याच्यावरती कारवाई करावी लागते हे लक्षात घ्या. SIT तुम्हाला नेमावी लागली, ते सुओ मोठं सरकार कोर्टाला त्या ठिकाणी त्याची सुनावणी घ्यावी लागते, दखल घ्यावी लागते. यातच सरकारचं अपयश आलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती फेल झालेला आहात. गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. आणि मग सरकारला ज्या पद्धतीने काम करायची जबाबदारी दिली तशी विरोधकांना त्याचा विरोध करण्याची किंवा त्याच्यावरती अंकुश ठेवण्याची जबाबदारी जनतेने दिलेली आहे. ठीक आहे, आम्ही जनतेने जी जबाबदारी दिली ती विरोधक पाळत आहोत. सरकार तुमची जबाबदारी तुम्हाला पाळता येत नाही, तुमचा त्या ठिकाणी नालायकपणा. मला शेवटची कमेंट घ्यायची आहे. वेळ संपलाय माझा, न्याय देता येत नाही, माझा वेळ संपलाय. राजकारण करतो. सचिनजी, वेळ संपलाय. केशवजी, एकच गोष्ट, जर नाही एकच गोष्ट, हा प्लीज असं जर राजकारण जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल तर कायम करत राहू, कारण जनहिताचं राजकारण आहे. केशवजी विरोधक आहेत, विरोधकांचं काम करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे, हे जनहिताचं राजकारण नाही तर मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार काँग्रेस सह बाकी हे सगळे विरोधी पक्ष करतायत. हे विरोधी पक्षाचं राजकारण नाही, तर छोट्या मुलीला सुद्धा आम्ही आमच्या राजकारणात सोडणार नाही अशी घृणास्पद मानसिकता या 3 पक्षाच्या आजच्या धोरणातून दिसतीये. एक,
दुसरं असं आहे की तातडीने या सरकारने पावलं टाकली. बलात्काराचं समर्थन मी करताय, चर्चा असं करायला दिसतंय तयार आहे. तुमचं. महाविकास आघाडी सरकारची 2.5 वर्ष तुमचं ज्या वक्तव्य असं आहे की बेबंदशाहीपणाचा प्रकार राज्यामध्ये चालला होता, होणाऱ्या खंडणीखोराचं राज्य समर्थन होतं भारतीय जनता आणि या पक्ष ठिकाणी करतोय का? महाराष्ट्रामध्ये आहे. ज्या पद्धतीचं ठाम राज्यवट, ज्या पद्धतीच्या गोष्टी केल्यात, बदलापूरच्या प्रकारामध्ये तातडीने पावलं सरकारने उचलली आहे, देवेंद्र ठीक आहे. तातडीने पावलं उचलली